गुड मॉर्निंग, नमस्कार. मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे रविवार, त्यामुळे दिवसाची सुरुवात जी आहे ते लेट झाली. रोज सकाळी 6:30 किंवा 6:45 उठावं लागतं, तर आज आम्ही मस्त 8 वाजता उठलो आणि आमचा मृगांक तर 9 वाजता उठवायला गेली, तेव्हाही म्हणे की आज रविवार आहे, झोपू दे. त्याच्यामुळे आज तो उठला वगैरे, चहा वगैरे आता नुकताच आमचा झालेला आहे. आणि आता बघा मुलांचं ठरलेलं आहे डबा पार्टी करायचं, तर आता छान त्याच्यासाठी कळीगोळे करते. आणि छानपैकी बाजरीच्या भाकरी मृगांच्या बाबाला सुद्धा खूप आवडतात. आणि मला कळीगोळ्यांसोबत जे आहे ते शिळी भाकर आवडते, तर मी रात्रीच माझ्यासाठी जे आहे ते भाकर बनवून ठेवलेली आहे. तर आज मृगांची डबा पार्टी आहे, त्यामुळे मृगांग आत्ताच आला, म्हणजे चहा वगैरे घेतला आणि गेला मुलांना सांगण्यासाठी डबा पार्टी करू. होता आमच्या मृगांगने जे आहे ते आज मुलं तयार केले. आणि बघा आता मृगांग आता घरी आला आणि पुन्हा झोपला. रविवार म्हणजे मृगांगचा फुल आरामाचा दिवस. त्याला असं वाटतं की रविवार हा आरामासाठी खेळण्यासाठीच भेटला, अभ्यासासाठी नाही आहे रविवार. जो शाळेचं होमवर्क आहे ते शनिवारी करून टाकते आणि रविवारी मध्ये सुट्टी म्हणजे सुट्टी, अभ्यास आणि शाळा दोन्ही आले सुट्टी. तर आता नाश्त्याला काय करायचं मृगांग? आता पोहे. हा, शनिवार रविवार नाश्त्याले मृगांच्या मनाने असते. शनिवारी डबा नाश्त्याचा मृगांच्या मनाने असते आणि रविवारचा नाश्ता सुद्धा आमचा मृगांच्या मनाने असतं. आज आहे आमच्याकडे नाश्त्याला पोहे. मृगांग झाले तर आंघोळीची वेळ, तर मृगांग करते आंघोळ, तोपर्यंत आता मी नाश्त्याला करून ठेवणार आहे. आणि शाहू गेला बाहेर फिरायला, है ना? आता आंघोळ करते ना शाहून, तू सोबत करतं काय मग एकटाच? हो, जे कटिंग करून ये पहिले, आज रविवार आहे ना, जे कटिंग करून ये मग आंघोळ करशील. हा, लवकर कर. फोन करू आहे, फोन करू अंकुश सकाळी. तर आता मृगांग गेला कटिंगसाठी. कटिंगचं वेळेवर मला आठवलं, त्याच्यामुळे त्याला कटिंगला पाठवलं. तर आता कटिंगवाला फोन वगैरे करते, कारण खूप गर्दी असते रविवार दिवस, म्हणजे सर्व मुलं आणि सर्वांचा सुट्टीचा दिवस असते रविवार, त्यांच्याकडे खूप गर्दी असते आणि शाळेमुळे त्याला रविवारशिवाय वेळ भेटत नाही. तर आज तो रविवार आहे, तर कटिंगला गेला. तर आता मृगांगच्या आवडीचा नाश्ता म्हणजे पोहे आपले तयार आहे. तर बघा आत्ताच नाश्ता वगैरे झालेला आहे. आणि आज रविवार आहे, त्यामुळे माझ्या केसांना लावते हेअर मास्क. तर रविवारी असं आहे की मी केसांसाठी सुद्धा थोडा वेळ देत असते, कारण कामं कसं आहे, कामं तर आपली रोजचीच आहेत, पण त्याचबरोबर आपल्या स्वतःला वेळ देणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. नाहीतर आपले केस स्किन खूप डल होऊन जातात. आणि माझ्या केसांमध्ये बघा असे जे मी हेअर मास्क वापरते, त्यामुळे माझ्या केसांवर जे आहे ते बराच मला फरक पडला दिसलेला आहे. कारण मागच्या 1 वर्षात माझे केस खूप छोटे होते आणि आता खूप लांब झालेले आहेत, म्हणजे बराचसा फरक माझ्या केसांमध्ये हेअर मास्कमुळे पडलेला आहे. तर हे हेअर मास्क मी कसं बनवलं याचा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज मी बनवला आहे पाना फुलांचा हेअर मास्क. तर कुठल्या पानांचा हेअर मास्क, कुठल्या फुलांचा हेअर मास्क मी आज लावते हे तुमच्यासोबत मी एका स्पेशल व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर बघा संपूर्ण केसांच्या मुळाशी जे आहे मी ते हेअर मास्क लावून घेतलेलं आहे. आणि आता जे आहे ते माझी रोजच्या कामाची सुरुवात करणार आहे. तर असं आहे ते रोज 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 तेच कामं करा. आणि रविवार थोडा आरामात कामाचा असते, त्याच्यामुळे रविवारी मी अशी कामं करते, माझ्या केसांची काळजी घेते, चेहऱ्याची काळजी घेते. तर रविवारी दिवशी जे आहे ते मी हे उपाय करत असते, कारण की रोज रोज कसा वेळ मिळत नाही. मुलाचा डबा वगैरे असते, 9:30 वाजेपर्यंत स्वयंपाक वगैरे करावा लागतो, त्याच्यामुळे भरपूर कामं असतात आणि रोज वेळ मिळत नाही. त्यानंतर मला दुपारचे ब्लाऊज वगैरे शिवायचे असतात. तर आता करूया आपले रोजचे कामं. तर असं असतं माझं रविवारचं रुटीन. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ बघता आणि कमेंट पण करत जा, म्हणजे तुमच्या कमेंटमुळे मला पण थोडंसं म्हणजे बरं वाटतं की माझे व्हिडिओ कोणाला आवडतात की नाही आवडत. नसेल आवडत तर नाही म्हणून सुद्धा तुम्ही सांगू शकता. तर माझे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी या चॅनलवरती माझे डेली ब्लॉग, हेअर केअर रुटीन तसेच स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करत असते. माझा हेअर मास्क वगैरे लावून झाला, त्यानंतर मृगांग जो आहे तो कटिंगहून आला, त्याचा नाश्ता वगैरे झाला. आणि त्यानंतर दोघांनी बघा शाहू आणि मृगांग हे दोघंही रोज सोबत आंघोळ करतात, तर त्यांनी दोघांनी सोबत इथे आंघोळ वगैरे केली, त्यांची तयारी वगैरे झाली. त्यानंतर बघा मी इथे बनवत आहे बाजरीच्या भाकरी. तर बाजरीच्या भाकरी बनवणं चालू आहे माझ्या. आणि कळीगोळे सुद्धा माझे तयार झालेले आहेत. तर मी कळीगोळे शिजण्यासाठी गॅसवर ठेवले, तोपर्यंत देवपूजा करत बसले. तर देवपूजा करेपर्यंत माझी गुळ्यातली कढी जी आहे ते पूर्ण आटून गेली आणि त्यामुळे गुळ्यात कढीच उरलेली नव्हती. तर कळीगोळे आणि भाकरी ज्या आहेत बाजरीच्या तयार झालेल्या आहे, कारण मृगांगचा खूप नांदा चालू होता. त्याचे सगळे मित्र जे आहे ते डबे घेऊन आले होते आणि त्या मृगांग पण डबा घेऊन गेलेला आहे. बघा सर्व कशी मुलं बसली. डब्यात कोण काय काय आणलं? मी ना आणली तुलीच्या शेंगाची भाजी आणि पोळी. तुलीची
तू काय आणलं भक्ती? चवळीची शेंगा. तू रे साहिल? तुलीची भाजी. तू काय आणला? पाय खोलून माहित नाही तर काय जेवशील? कायची भाजी आणली? गोबी. कायची भाजी आहे रे? शोध लागला नाही आहे ना? शोध नाही लागला. कायची भाजी आणली हो नाही तू? टमाटर आणलं काय? तू वेळानं आलाय ना? डबा पार्टी झाली सगळं आहे ना? आता डबा पार्टी झाल्यावर काय मग? डान्स आहे का? खेळ आहे? भूताचे खेळ नाही खेळायचे हा? चांगले खेळ खेळायचे. पळाले याची फाटते काय? नाही बघ तरी भूताचे खेळ नाही खेळायचे. आवाज येऊन राहिला खाली भूत भूत करून राहील तुम्ही. तू काय झाले का साहिल जेवण? हो खरंच भूत येईन ना मग खरंच भूत. हॅलो आय एम डिनर. हाय वेलकम टू पोळी. ये देखो हमने तुरी की दाना की सब्जी लाई है और पोळी कमाल है सब्जी लाई है. हमारे डब्बा देखो गाइस आंटी को हाय बोलो. डब्बा देखो डब्बा कड़ी घोड़े की भाजी लाई. कढी घोडा हमारा डब्बा देखो भी इसकी खाली हो गया. तर अशी मुलांची मजा आहे. जेवण झालं ना आता डान्स चालू आहे. तर बघा मुलांचं जेवण झालं, डान्स झाला. तर नंतर बघा आता त्यांना मी बाहेर खेळण्यासाठी सांगितलं कारण शाहू आहे झोपलेला. शाहूला झोपून दिलं. दुपारी शाहू झोपते कारण मग दुपारचे माझे काम वगैरे असतात. आणि बघा जो मी केसांना हेअर मास्क लावला होता आज, तर बघा इतके छान केस वाटतात ना याने. म्हणजे खूप असे सिल्की सिल्की वाटतात. खूप असे आपल्या हातालाच आपले केस असे मुलायम वाटतात. आणि बघा माझ्या केसांमध्ये जो आहे तो खूप फरक पडलेला आहे. तुम्हाला वाटतं की नाही पण मला तर माझ्या केसांमध्ये खूप जो आहे तो फरक वाटतो. आणि खूप छान केस होतात त्याने. खूप लांब पण होतात. बघा माझे केस जे आहेत आता इतके लांब झालेले आहेत माझे केस. तर हाच जो हेअर मास्क आहे तो मी माझ्या केसांसाठी वापरत असते. तर मी असे बरेच अधूनमधून जे आहे ते हेअर मास्क माझ्या केसांसाठी वापरत असते. तर माझे 1 वर्ष आधीचे जर तुम्ही फोटो पाहिले ना तर त्यामध्ये माझे केस जे आहे ते खूप छोटे म्हणजे एवढेच होते. तर ते फोटो जे आहे मी जो हेअर मास्कचा व्हिडिओ मी बनवणार आहे त्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्की बघा. आणि असा होता आमचा आजचा रविवार. तर व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.